माधवनगर कचरा डेपोमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून मागील 4 दिवसापूर्वी अहिल्यानगरमधील एक कॉलेज विद्यार्थिनी माधवनगरकडे येत असताना कुत्र्यांचा कळप आल्याने मोठा अपघात झाला आहे। तोंड, हातापायास मोठ्या जखमा झाल्या आहेत, तसेच गाडीचे मोठे नुकसान झाले आहे। यास जबाबदार कोण, असा प्रश्न त्या विद्यार्थिनीच्या कुटुंबासह नागरिकातून विचारला जात आहे। कचरा डेपोमुळे या ठिकाणी कुत्री, गिरगाई, डुकरे यांचा दिवसभर धुमाकूळ सुरू असतो। या मोकाट जनावरांच्या कळपामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। या अगोदरही या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात होऊन अनेकजण जायबंदी झाले आहेत। तसेच येथील कचरा सातत्याने पेटविला जातो, त्यामुळे सर्वत्र धुरांचे लोट पसरलेले असतात। यामुळे प्रवासी नागरिकांना पुढचे व्यवस्थित दिसत नाही, यामुळेही अपघात होत आहेत। कचरा पेटविल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या प्लास्टिकमुळे निम्या गावात दुर्गंधी पसरते, यामुळे गावाच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे। कचरा डेपोस लागून अवघ्या 50 मीटरवर झोपडपट्टी आहे। येथील नागरिक धूर व दुर्गंधीमुळे सातत्याने आजारी पडत आहेत। याचा त्रास लहान मुले व वृद्ध यांना सहन करावा लागत आहे। मागील महिन्यात सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांचेसह शिष्टमंडळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची भेट घेऊन अनधिकृत कचरा डेपो त्वरित बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती। दरम्यान जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीस कचरा व्यवस्थापनाबाबत सूचना दिल्याचेही समजते। शिवाय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी माधवनगरचा कचरा डेपोचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याबाबत दूरध्वनीवरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना केली होती। याचबरोबर या विषयावर सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांनी 5 वेळा आंदोलन केले आहे। जागेअभावी ग्रामपंचायतीस घनकचरा प्रकल्पासाठी आलेला सुमारे 89 लाखाचा निधीही परत गेल्याची माहिती सुमित निकम यांनी ज्ञानदान न्यूजशी बोलताना दिली। हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढून गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे।